आज या ठिकाणी नालंदा बुद्धिविहार चंदनपुरी शिवार तथागत भगवान बुद्धांची 2568वी जयंती आपण या ठिकाणी सर्व भिक्खू संघाच्या आशीर्वादाने व भिक्खू संघाच्या संघामध्ये या ठिकाणी आपण जी साजरी करत आहोत त्याबद्दल या ठिकाणी जे चॅनल आहे त्या चॅनलचं पहिले मी या ठिकाणी स्वागत करतो की त्यांनी हा धम्माचा प्रचार प्रसार या ठिकाणी बुद्धिविहारातून त्यांनी सुरुवात केलेली आहे की तरी श्रामणेर संघ व त्या चॅनल आहे त्या चॅनलने असे धम्माचा प्रचार प्रसार करावे अशी नालंदा बुद्धिविहाराकडून त्यांना मी शुभेच्छा देत आहोत। त्यातून या ठिकाणी नालंदा बुद्धिविहाराची प्रगती व प्रचार प्रसार कसा होईल आता या प्रचार प्रसारातून त्यांनी त्या माध्यमातून सर्व प्रचार त्यांनी आपला माईक चॅनल म्हणून करावे अशी त्यांना मी एक सूचना देतो। त्यातून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म हा सर्वांना पौत्र धम्म आहे त्या धम्माच्या नीतीप्रमाणे आपण सर्वांनी वागावे ही भगवान बुद्धांची खरं शिकवण आजच्यापासून तुम्हाला सुरुवात होईल। या ठिकाणी श्रामणेर संघ देखील आहे। श्रामणेर संघाला देखील विनंती चिवर घालत असताना चिवरचा सन्मान करावे चिवरचा अपमान करू नये एकमेकाला आरेकारे करू नये एकमेकाला आपल्या अलग सन्मानाने बोलावे ती भगवान बुद्धांची खरोखर शिकवण आहे। या शिकवणीपर्यंत तुम्ही चालचाल तर खरोखर तुम्ही पंचशीलाचं पालन करशाल आणि पंचशीलाचे पालन करत असताना या ठिकाणी भगवान बुद्धांच्या सतत सांगितल्याप्रमाणे आयुष्यभर तुम्ही जीवन जगणार आहोत आणि त्यानंतर पंचशील ही रोज पाळायची त्यामध्ये कर्मकांड पिंडदान कुठलाही कर्म करत असताना कुठल्याही देवी देवताचं पूजा न करत असताना आपल्या अंतःकरणातून बाबासाहेब भगवान बुद्ध पूजायचे ही खरं आजच्यापर्यंत तुम्हाला ती शिकवण करण्यात जाईल हीच खरं भगवान बुद्धांचा अभिवादन तुम्हाला ठरल्या जाईल। एवढं बोलण्यासाठी थांबतो। जय भीम जय बुद्ध।